7व्या वेतनाची थकबाकी वेळेवर न मिळाल्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे पंचायत समिती अहेरीसमोर धरणे आंदोलन। 7व्या वेतन आयोगाबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल सविस्तर मत सांगा। 7व्या आयोगाच्या समस्याबाबत आम्ही वारंवार गटशिक्षणाधिकारी यांना विनंती करून सुद्धा त्यांनी या बाबीकडे कानडोळा केलेला आणि माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी गडचिरोली यांच्या पत्रामध्ये त्यांना नमूद केलेलं आहे की 4/9/2024 पर्यंत हप्त्याचे 3रा आणि 4था हप्ता देणे अनिवार्य होतं, परंतु त्यांनी अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही आणि या कार्यालयात हे गटशिक्षणाधिकारी कधीच राहत नाही आणि वारंवार इकडे तिकडे फिरत असतात। आमच्या समस्याकडे दुर्लक्ष आहे। बीडीओ साहेबांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की यांचे काम झालेलं आहे, पंचायत समिती स्तरावर कोणतेही सध्या काम नाही, तर आम्ही सर्व जिल्हा परिषदला पाठवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर तुमचं काय मत आहे? ते वारंवार चुका करतात इथं कार्यालयीन कर्मचारी, त्यांच्यामुळे हे अडथळे निर्माण होत आहे या ठिकाणी आणि त्या मान्य शिक्षणाधिकाऱ्याचं दुर्लक्ष पण आहे त्यांचा या कामामध्ये। चुकीचं पाठवलं 2 वेळा त्यांनी चुकीचं पाठवलेलं आहे, तर ही समस्या कसं सुटेल? किती वर्षापासून प्रकरण रेंगाळत आहे? हा 3-4 वर्षापासून प्रश्न रेंगाळत आहे। आम्ही सर्व COला, शिक्षणाधिकाऱ्यांना, इथल्या मंत्री महोदयांना आणि माझे जिल्हा परिषद यांनासुद्धा कळवलेला, तरी पण सुद्धा या कार्यवाहीकडे लक्ष देत नाही आणि या ठिकाणी खूप काही समस्या आहेत। काही शिक्षणाची निवड श्रेणी, चट्टोपाध्याय आणि इतर समस्या आहेत। सर्व्हिसबुकची पडताळणी नाही, PPOचा काम नाही, काहीच करत नाही आहे, इथं राहतसुद्धा नाही ते गटशिक्षणाधिकारी याच्यावर। तर याबद्दल फॉर्मेक्स सर आपलं काय मत आहे? तर वारंवार या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। मान्य गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे वारंवार आम्ही पत्र दिलं आहे, परंतु अजूनपर्यंत या पत्राची दखल घेत नाही। कारण की आता सध्या स्थितीमध्ये शालार्थ पद्धतीने ही जी रक्कम काढायची होती, तर ही रक्कम तरतूद जवळपास 1 महिना झालेला या ठिकाणी तरतूद येऊन आहे, परंतु या ठिकाणून कारवाई झालेली नाही। तर दिनांक 13ला जेव्हा आम्ही आलो 13/9/2024ला मान्य संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी त्यांनी कामाची शहानिशा केली, तर 13 तारखेला यांनी ऑनलाईन काम केलेलं आहे आणि आता सध्या टॅप ही पद्धत आली, त्याची डेडलाईन आहे 25 तारीख, आजची तारीख 17, 7 दिवस उरले आहे, रिमेनिंग लेफ्ट 7 दिवस उरले आहेत। तर काही चुका आहेत, म्हणजे काही शिक्षकांची अमाऊंट आहेत आणि आता हे पाठवणं आणि परत येणं असं जर प्रकरण सुरू झाला तर 25 तारखेला शासनाने दिलेला टॅब आहे, त्या टॅबमध्ये जर दिरंगाई झाली तर आलेली रक्कम परत जाईल आणि भविष्यात ही रक्कम आम्हाला कधी भेटेल हे आम्हाला माहीत नाही। तरी संबंधित अधिकाऱ्यावर मान्य शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार दिनांक 4 पर्यंत यांची कारवाई व्हायला होती, परंतु आज 17ला दिलेलं आहे, झालं नाही तर संबंधित संपूर्ण 12ही तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यावर आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी असं आमच्या संघटनेचं या ठिकाणी ठाम मत आहे। जर झालं नाही तर हा जो धरणे आंदोलन आहे, या धरणे आंदोलनाचं आम्ही साखळी साखळी हा आंदोलन करू। त्याच्यानंतर तर तिथेही झालं नाही तर आम्ही आमरण उपोषणसुद्धा या ठिकाणी करण्यात मागे येणार नाही असं या ठिकाणी प्रसंगी बोलायचं आम्हाला। ओके, धन्यवाद।